नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आता 3 वर्ष निवडणुका नाहीत महाराष्ट्रामध्ये. 3 वर्ष निवडणुका नाहीत. आणि हे तुम्हाला आठवत असेल तर महापालिका निवडणुका संपता संपता जानेवारीच्या मध्याला मी सांगितलं होतं, आता त्याला 2.5 महिने होऊन गेले. आणि तेव्हाच मी एक गोष्ट साफ साफ सांगितली होती की आता विरोधी पक्षांची सगळ्यात मोठी कसोटी आहे. कारण 3 वर्ष निवडणुका नसतील तर मग विरोधी पक्षांनी आपला पक्ष चालवायचा म्हणजे पक्ष कार्य करायचं म्हणजे काय, ही समस्या असते. आणि ज्या वेळेला ही समस्या विरोधी पक्षांसमोर उभी राहते तेव्हा ती आपोआपच फक्त राजकारणाच्या बातम्या देण्यामध्ये आणि रंगवण्यामध्ये किंवा त्यावरून अफवा वावड्या उडवण्यामध्ये रमलेल्या पत्रकारांसाठी सुद्धा समस्या होते. 2019 मध्ये जी उलथापालथ झाली, त्यानंतर 2022 मध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार, महाविकास आघाडी सरकार कोलमडून पडलं, नवीन सरकार आलं. मग परत एक 2-2.5 वर्षामध्ये लोकसभेच्या निवडणुका, 6 महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका, वर्ष 1.5 वर्षामध्ये दीर्घकाळ रेंगाळलेल्या स्थानिक संस्थांच्या नगरपालिका, नगर परिषद, महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका, या सगळ्या आता उरकलेल्या आहेत. पण 2019 पासून मीडिया, माध्यम, पत्रकार जे राजकारणात इतके गुरफटून गेलेत की त्यातून बाहेर पडून खऱ्या खुऱ्या बातम्या सांगायच्या कशा, मिळवायच्या कशा, शोधायच्या कशा, याचाच त्यांना विसर पडलाय. आणि त्यामुळे मग आता अफवा आणि वावड्या उडवणं आणि बिनबुडाच्या उडवणं, अगदी आता अरविंद सावंत सारखे उबाठा शिवसेनेचे म्हणजेच मराठी मीडियाचे लाडके असे खासदार आणि नेते अरविंद सावंत यांनी सुद्धा तुम्हाला वाटेल त्या वावड्या उडवत राहा, तुमच्यावरची विश्वासार्हता संपली, अशी भाषा बोलायला लागली. जे याआधी भाजपवाले बोलत होते, आता उबाठाच्या नेत्यांना सुद्धा त्यांचंच गुणगान गेली 6 वर्ष केलेल्या पत्रकारांवर तोफा डागायची वेळ आलेली आहे. त्यापैकीच एक असलेले मुंबई तकचा एक व्हिडिओ मी बघितला, मला वाटते तो ऋत्विक भालेकर म्हणून त्याने तर थेट रासपुतीनची गोष्ट सांगितली. जगाच्या इतिहासामध्ये रासपुतीन हे एक भयंकर मोठं पात्र आहे. किती पत्रकारांना, मराठी पत्रकारांना रासपुतीन माहिती आहे कल्पना नाही मला, पण ऋत्विक भालेकरनं त्याचा किस्सा सांगितला, ती गोष्ट सांगितली. आणि अगदी मला वाटते मातोश्रीच्या समोर कलानगरच्या गेट जवळ उभं राहून सांगितली. याचं मला कौतुक वाटलं. खरं तर ती गोष्ट ही खूप खूप पूर्वी लोकमत मध्ये विवेक गिरीधारी या कार्यकारी संपादकाने मांडली होती. ज्या वेळेला IBN लोकमत आणि सगळ्या नव्या मराठी वाहिन्या, वृत्तवाहिन्या सुरू झाल्या होत्या आणि IBN लोकमतचं जेव्हा विक्रोळीला स्टुडिओ होता गोदरेज कंपाऊंड मध्ये, त्याच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला होता आणि त्यातले एक आरोपी होते संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत. त्यावेळेला त्या शिवसैनिकांचा जो हल्ला होता त्याविषयीचं वार्तांकन करताना आणि विवेचन करताना विवेक गिरधारींनी ही रासपुतीनची गोष्ट सांगितली होती की कम्युनिझम येण्यापूर्वी 100-125 वर्षापूर्वी जेव्हा रशियामध्ये राजेशाही होती, झारशाही होती, तेव्हा तो अखेरचा राजा जो निकोलस झार होता, तो आणि त्याची पत्नी हे त्यांच्या एका स्तुतीपाठक, भाटगिरी करणारा एक त्यांचा सरदार, सल्लागार, विदूषक याच्या इतके आहारी गेले होते की त्याचे चुकीचे सल्ले पाळत पाळत त्याच्या मागे फरफटत जात त्यांनी झारशाही कशी बुडवली ही गोष्ट हा मुंबई तकचा रिपोर्टर सांगतो, भालेकर. तेव्हा मला कौतुक वाटलं की मग गेले 4-6 महिने
ठाकरे ब्रँड म्हणून नाचत होता तुम्ही. तेव्हा तुम्हाला रासपुतीन माहिती नव्हता की तेव्हा जगाचा इतिहास लिहिला गेला नव्हता? असो, आता तो सगळा ठाकरे ब्रँडनी इतकं मार्केटिंग मुंबई तक सारख्या पत्रकारांनी केल्यानंतर सुद्धा जो ठाकरे ब्रँड टिकला नाही आणि मवियाची डाळ शिजलेली नाही, ती अर्धकच्ची राहिली, ती खाता येत नाही आणि फेकूनही द्यायला जीवावर येतं, अशी जी अवस्था असते ती अवस्था आज संपूर्ण मराठी मीडियाची आहे. आणि त्यामुळे नजीक कुठच्या निवडणुका नाहीत तर बातम्या द्यायच्या कसल्या? मग खरात नावाचं एक गटार आहे, ते गटार उपसत बसलेले आहे. नाक लावून लावून किती दुर्गंधी येते, अधिक दुर्गंधी येते का, कमी दुर्गंधी येते का, हे रंगवण्यात सगळे पत्रकार रमलेले आहेत. कारण राजकीय बातम्या द्यायच्या, लावालाव्या करायच्या, वेगवेगळ्या पक्षांमधली भांडणं, अंतर्गत आणि इतर पक्ष आणि त्यांचे पक्ष यांच्यातली भांडणं, याच्याच बातम्या रंगवण्यात ज्यांचं सगळं कर्तृत्व संपलेलं आहे, त्यांच्या समोर आता बातमी आणायची कुठून, द्यायची कशी, 24 तास चॅनेल चालवायचा कसा, ही समस्या आहे. आणि त्यामुळे वेगवेगळ्या अफवांचं रान उठवलं जातंय. एकनाथ शिंदे अचानक उठले आणि अधिवेशन विधानसभेचा चालू असताना दिल्लीला गेले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले. नरेंद्र मोदींनी त्यांना 1.5 तास वेळ दिला आणि त्यामुळे आता ऑपरेशन टायगर. मग उद्धव ठाकरेंनी धावत पळत ज्या बातम्यांमधून आलेल्या खासदारांच्या तक्रारी होत्या त्या संपवण्यासाठी, त्याचं निराकरण करण्यासाठी मातोश्रीवर बैठक घेतली. तर त्या बैठकीतून तणतणत परत खासदारकी न मिळालेल्या प्रियंका चतुर्वेदी हातपाय आपटत कशा निघून गेल्या आणि त्यांनी ठाकरेंना कसं अमुक तमुक विचारलं, क्रॉस केलं. आता ते केलं की नाही याचा खुलासा अरविंद सावंतांना द्यायला लागतोय. हे जे सगळं मी बघतोय त्यामध्ये थीम एकच आहे की कुठलाही पक्ष व्यवस्थित चालू नाही, त्यांच्यात आपसात कुरघोड्या चालू आहेत, त्या एकमेकांशी ते भांडत असतात. मग गठबंधनामध्ये, युतीमध्ये, महाविकास आघाडीमध्ये एकमेकांशी कशी भांडणं चालू आहेत, टांगा ओढणं चालू आहे, म्हणजे राजकारण. या पलीकडेही राजकारण असतं. 2 निवडणुकीच्या मधल्या काळामध्ये कुठल्याही पक्षाने आपापल्या परीने लोकांना आपल्या जवळ करण्यासाठी आणि जनमानसामध्ये आपल्यावर विश्वास निर्माण करण्यासाठी केलेले कार्यक्रम, मग तो मोर्चा असेल, आंदोलन असेल, धरपकड असेल, अगदी दंगल केलेली असेल, हे सगळं पक्षकार्यच ठरतं आजकालच्या काळामध्ये. ते सोडून सगळीच्या सगळी आंदोलनं आणि सगळंच्या सगळं विरोधी राजकारण हे पत्रकार परिषदेवर आज विसंबू नये. रोज सकाळी उठून सुषमा अंधारे कडाडल्या, आणखीन कोणतरी फडाडले, धडाडले. अरे याला पक्ष चालवणं म्हणतात का? कुठल्याही पक्षाचं अस्तित्व हे जनमानसात असलं पाहिजे, मीडियामध्ये असून चालत नाही. वर्तमानपत्रात तुमच्या बातम्या झळकतील, पण त्या बातम्या लोकांनी वाचल्या, लोकांना पटल्या, तर जनमानसामध्ये तुमचं स्थान निर्माण होतं आणि त्यावर तुमच्या खात्यात मतं पडत असतात आणि त्या मतांच्या बळावर तुमचा राजकारणातला दबदबा निर्माण होतो. तुम्हाला निवडणुका जिंकता येतात किंवा हराव्या लागतात. एक प्रकारे महाराष्ट्रातलं विरोधी राजकारण हे 2019 नंतर मराठी मीडियाने, मराठी पत्रकारांनी अक्षरशः मारून टाकलं असं म्हणता येईल. समोर 5-50 माणसं नसतात आणि त्यांनी अडवलं, त्यांनी काय केलं, अमुक केलं, करेक्ट कार्यक्रम केला, हे काय काय खोड्यासारखे शब्द काढलेले. आणि मग त्याचाच बळी व्हायची पाळी त्यांनाच पोसणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यावर आलेली आहे. 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी जी मतदाराशी दगाबाजी केली होती आणि मुख्यमंत्री पदाचा हव्यास धरून जनतेने दिलेला जो जनादेश होता, युतीचं सरकार यावं, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवावं, हा जो जनादेश होता तो उद्धव ठाकरेंनी पायदळी तुडवला.
त्याची किंमत आज उद्धव ठाकरेंना मोजावी लागते. पण त्याचंच कोड कौतुक करत, त्यांच्याच आरत्या उतारत, भाटगिरी करत ज्यांनी पत्रकारिता केली त्यांनी आपोआपच पत्रकारिता इतकी नासवली आहे की त्या पत्रकारितेत बातम्या राहिलेल्या नाहीत. बातमी कुठेही पत्रकारांना कळत नाही. काहीतरी धुसफुसलं म्हणजे बातम्या होत नाहीत. कोणाची तरी भांडणं अरे घराघरात सख्या भावंडांची भांडणं असतात आणि अगदी लग्न झालेले भाऊ असले म्हणून भांडले, त्यांच्या जावा जावा भांडले असं नाही. सख्खे भाऊ लग्न झालेलं नसताना सुद्धा घरात भांडणं होतात आणि त्यालाच तुम्ही संसार समजू नका. एका पक्षाच्या अंतर्गत नेत्यांमध्ये भांडणं असतात, एखाद्या युतीमध्ये आघाडीमध्ये पक्षांची एकमेकांशी भांडणं असतात. राज्य पातळीवर नसेल, जिल्हा पातळीवर, जिल्हा पातळीवर नाही तर तालुका पातळीवर असतात. आणि मग हा नेता त्या पक्षात गेला की तिकडचा नेता उठतो आणि ह्या पक्षात येतो. हे वर्षानुवर्ष चालत राहिले, आजची गोष्ट नाहीये. आणि मग ते सुद्धा अळणी वाटायला लागलं, त्याला सुद्धा स्वाद येत नाही, चव येत नाही. वाटलं की आणखीन एक तडका द्या, आणखीन थोडं मीठ मिरची टाका. आणि मग पत्रकार आपल्या पातळीवर कुठल्याही पक्षामध्ये ऑपरेशन कमळ किंवा ऑपरेशन टायगर सुरू करतात आणि याचे खासदार त्याचे आमदार फोडायला सुरुवात होते. उद्धव ठाकरेंना आमदार व्हायचं की नाही हे त्यांनी ठरवलेलं नाही, पत्रकारच ठरवायला लागलेत की उद्धव ठाकरे यांना आता आमदार म्हणून निवडून येणं अवघड होणार आहे. अरे पण त्यांना आमदार व्हायचं की त्यांना ठरवू देत ना. आणि मग यातूनही काय सुटत नसेल तर मग भाजप इतर पक्ष, मित्र पक्ष कसे फोडणार आहे. साताऱ्यात धक्काबुक्की झाली, मंत्र्याला पोलिसांनी धक्के मारले. अरे मग नारायण राणे नावाचा केंद्रीय मंत्री जेवणाच्या ताटातून उचवला गेला तेव्हा ही सगळी संस्कृती, महाराष्ट्राची महान परंपरा वगैरे कुठे शेण खायला गेली होती. जे लोक आज परत परत साताऱ्याच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जी काय धक्काबुक्की पोलीस आणि मंत्री आणि आमदारात झाली त्याबद्दल अश्रू ढाळतायत, त्यांना नारायण राणे यांना अटक झाली रत्नागिरीमध्ये काय संगमेश्वर मध्ये कुठेतरी, तेव्हा नारायण राणे केंद्रीय मंत्री होते हे विसरून गेले. काय नव्याने घडतंय. जयललिता मुख्यमंत्री असताना मुरसोली मारन नावाच्या केंद्रीय मंत्र्याला आणि टी आर बालू नावाच्या केंद्रीय मंत्र्याला अगदी हातपाय धरून उचलून तुरुंगात घेऊन गेले होते. तेव्हा तेही मंत्री होते आणि तेही पोलीस होते. तर असली काही परंपरा वगैरे नसते, पण अक्कल नाही आणि माहिती नाही आणि त्यामुळे मग हे फोडणार ते फोडणार. पहिली गोष्ट लक्षात घ्या, जेवढा मी देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा राजकारण ओळखतो त्याच्या आधारावर मी छाती ठोकपणे सांगू शकतो की उभाठा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे देवेंद्र फडणवीसना कितीही शत्रू मानत असले तरी आपण त्यांना शत्रू मानत नाही असं फडणवीसांनी यापूर्वी अनेकदा सांगितलेलं आहे. पण शत्रू मानत नाही म्हणजे मित्र मानतात असाही त्याचा अर्थ होत नाही. पण जो मित्र नाही त्याला उगाच त्रास द्यायचा असंही नसतं. आणि अनेकदा असा असतो की जो दुबळा असतो, अगदी शत्रू असला तरी दुबळा असेल तर त्याला संपवण्याची गरज नसते. आणि उद्धव ठाकरेंच्या बाबतीत सांगायचं तर उद्धव ठाकरे हे जर स्वतःच राजकारण नेस्तनाबूत करायला कटिबद्ध झालेले असतील तर त्यांना संपवण्याचा मूर्खपणा कोण कशाला करील. जी गोष्ट बाजारामध्ये फ्रीली उपलब्ध आहे, स्वस्तात मिळते, नाही फुकट मिळते, ती विकत घ्यायला कोणी लाईन लावून उभं राहणार नाही. पण आपल्याकडचे पत्रकार इतके महान अफाट बुद्धिमत्तेचे आहेत की ते फुकट मिळणाऱ्या वस्तूसाठी सुद्धा रांगा लावून लोक कसे उभे आहेत हे अगदी कॅमेऱ्यात चित्रित करून दाखवतात. त्यांना वाटतं असं फसणारे किंवा अशा गोष्टी ज्या असतात त्या उद्धव ठाकरेंविषयी प्रेम असलेले, देवेंद्रवर राग असलेले लोक त्यांना त्या बातम्या चटपटीत वाटतात, पण त्याचा उपयोग काही नसतो. तसं काहीही होत नाही.
गेली 24 वर्ष नरेंद्र मोदी यांच्यासाठी संकटच संकट आहेत. 24 वर्ष, 12-13 वर्ष मुख्यमंत्री म्हणून आणि गेली 12-13 वर्ष पंतप्रधान म्हणून रोजच्या रोज दर 2 तासाला 1 तासाला नरेंद्र मोदींचं सरकार कोसळणारे एकापेक्षा एक दिग्गज पत्रकार भारतामध्ये आहेत, मीडिया आहे. पण मोदींचं सरकार पडलं नाही, एकदाही पडलं नाही. हा, पण ते असं काहीतरी ऐकायची हौस असलेला जो वर्ग आहे आणि तो महाराष्ट्रामध्ये काही लाखात असेल, देशाच्या पातळीवर कदाचित 4-5 कोटी असेल, अशा लोकांना ऐकायला आवडतं. पल भर के लिए कोई हमें प्यार कर ले, झूठा ही सही. खोटं का असे ना, पण आम्हाला आवडेल असं सांगा, असा एक वर्ग असतो आणि त्याला भाजप नेहमी संकटात सापडलेला आहे. भाजपच्या अडचणी वाढले ही हेडलाईन आवडणारा एक वर्ग आहे. तुम्ही जेव्हा त्यांच्यासाठी चॅनेल किंवा पत्रकारिता चालवता तेव्हा ज्यांना खरोखर बातम्या हव्यात ते तुमच्याकडे ढुंकून बघायला तयार होत नाहीत आणि हळूहळू तुमच्याकडे संपूर्ण पाठ फिरवतात. ही अवस्था राष्ट्रीय पातळीवर गेल्या 10-12 वर्षामध्ये एकूणच माध्यमांची झालेली आहे, पत्रकारांची झालेली आहे. मोठमोठे पत्रकार हे इतके रसातळाला गेले आणि दिवाळखोर झाले की हळूहळू करत युट्यूबवर आलेले आहेत. फक्त खोट्या बातम्या देत बसायच्या, आपल्या मनगडंत गोष्टी रंगून रंगून सांगायच्या, चमचाभर चव येण्यासाठी त्यामध्ये सत्य मिसळायचं, बाकी 99% झूठ सरास. तर एक गोष्ट साफ सांगतो मित्र, उद्धव ठाकरे यांच्यासारखा विरोधी नेता किंवा विरोधी पक्ष देवेंद्र फडणवीस यांना आपल्या राजकारणात एखाद्या मोहऱ्यासारखा प्याद्यासारखा वापरायला फुकट मिळत असेल तर तो संपवायचा कशाला, तो टिकवावा लागतो. आज आपण आजकाल बातम्या ऐकतो ना, कुठे तो पाकिस्तानात अज्ञातवीर आहे, त्यांनी हाफिजचा उजवा हात उडवला, डावा हात काय तो मसूद अझरचा डावा हात, त्याचा सुप्रीम कमांडर, त्याचा डेप्युटी कमांडर, हे उडवलेल्या बातम्या ऐकतो ना. एक साधी गोष्ट असते की असे कमांडर उडवणारे जे अज्ञातवीर आहेत आणि त्या खऱ्या गोष्टी आहेत, पण मग हे अज्ञातवीर दाऊद असेल, शकील असेल किंवा अझर मसूद असेल, हाफिज सईद असेल, यांचा खात्मा का नाही करत? तर असे लोक जिवंत राहणं आवश्यक असतं. ज्यांच्याकडे बोट दाखवून पाकिस्तानवर टेररिझमचा, दहशतवादाचा आरोप करता येतो, ती माणसं बाजूला करत चालत नाहीत. ते लाडके शत्रू असतात, प्यारा दुश्मन. तसं देवेंद्र फडणवीसांच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे हा प्यारा दुश्मन असेल तर त्यांची उबाठा शिवसेना किंवा उद्धव ठाकरेंचं राजकारण हे संपवण्याचे डावपेच देवेंद्र फडणवीस कशाला करतील? आपल्या परीने आपला पक्ष वाजवण्याची इच्छा गमावून बसलेले उद्धव ठाकरे हे भारतीय जनता पक्षासाठी किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणासाठी अजिबात अडथळा किंवा त्रासदायक नाहीये, उलट सोय आहे. उलट सोय आहे. जोपर्यंत उद्धव ठाकरे राजकारणात टिकून राहतात तोपर्यंत भारतीय जनता पक्षाला गंभीरपणे पराभूत करणारा कुठलाही दुसरा पक्ष पुढे सरसावणार नाही. ही सोय उद्धव ठाकरे फडणवीसांना भाजपला उपलब्ध करून देतात. तर भाजप उद्धव ठाकरेंचं उबाठाचं राजकारण कशाला संपवतील? थोडा शांतपणे विचार करा, आपली बुद्धी आणि तर्कबुद्धी वापरा. उद्धव ठाकरे ही अत्यंत उपयुक्त वस्तू आहे. जसं राष्ट्रीय राजकारणामध्ये मरगळलेली काँग्रेस आणि त्याचा सुप्रीम कमांडर म्हणून राहुल गांधी हे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या उपयोगाचे आहेत, तोपर्यंत त्यांचा पक्ष आणि त्यांचा राजकारण हे राष्ट्रीय राजकारणातून भाजप, मोदी, शहा कधीही नामशेष करणार नाही. अशी वेळ येईल तेव्हा त्यांना थोडं सलाईन लावून परत व्हेंटिलेटर होईना काँग्रेस टिकली पाहिजे, राहुल गांधी यांचं नेतृत्व टिकलं पाहिजे. हीच भाजपची रणनीती आहे आणि तीच महाराष्ट्रामध्ये
देवेंद्र फडणवीसांची उबाठा शिवसेनेविषयीची भूमिका आहे. तो अफवा खूप उठवा, काही बिघडत नाही. त्या अफवांनी उबाठा शिवसेना संपणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. मित्रांनो, मी थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.